चला मित्रांनो, आपण एका नवीन रेसिपीला चालू करूया। प्रथम आपण कोथिंबीर, खोबरं आणि लसूण ह्या तीन गोष्टी घेणार आहोत। त्यानंतर जिरे मोहरी, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि हळद। प्रथम आपण कढई गरम करून घेतली, 2 चमच तेल टाकले, खोबरं टाकून घेतले, थोडंसं लालसर होसपर्यंत खोबरं करून घ्यायचे, लाल करून घ्यायचे खोबरं। गॅस कमी ह्याच्यावरच ठेवा। लाल झालेला आहे खोबरं, पाहू शकता। खोबरं काढून घेतले आपण। आता लसूण टाकून घेतलेला आहे आणि कढई लोह्याची असल्यामुळे थोडासा धुवा निघतोच। पहा, आपण सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। लसूणही टाकणार आहोत आणि कोथिंबीरही टाकणार आहोत। कोथिंबीरच्या काड्या घेतल्या तरी चालतील। चला वाटून घेऊया। हे बघा, आपण मिश्रण करून घेतलेलं आहे। आता आपण पातेला घेतलेला आहे, त्यात 2 चम्मच तेलही टाकून घेऊया। प्रथम गरम झाल्यानंतर तेल टाकलेलं आहे, 2 चम्मच टाकून घ्या। तुम्हाला गरजेनुसार तुम्ही तेल कमी जास्तही करू शकता। जिरं आणि मोहरी टाकून घेऊया। त्याला तडका येऊ द्या व्यवस्थित। कांदा टाकून घेऊया, लालसर होसपर्यंत आपण भाजूनही घेऊया। झालेला आहे आता लाल। लालसर झालं की मसाला जो आपण काढून घेतला तो मसाला टाकून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। आम्ही थोडंसं जास्त तिखट खातो, त्यामुळे थोडंसं जास्त टाकलेलं आहे। जे वाटून घेतले तोही मसाला टाकून घ्या। चांगलं थोडंसं तेल सुटसपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया। बघा, मसाला झालेला आहे। जे आपण वांगी आणि बटाटे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बटाटे आणि वांगी टाकून घेऊया आपण। खालीवर हलवून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। जेवढी आपल्याला भाजी हवी आहे तेवढंच मीठ टाकायची आहे। खालीवर करून घेऊया आपण। आणि हीच भाजी आपण चुलीवर जर केलं तर अजूनही छान होईल। बघा, हे पहा, छान दिसून नाही येते, रंगही आलेला आहे। एकदम छान दिसते। जसं तुम्हाला पाणी हवं असेल, रस्सा हवा असेल तर रस्सा करू शकता, सुक्कं हवं असेल तर सुक्कंही करू शकता। आम्हाला तर भाकरीबरोबर खाण्यास एवढं तर आम्ही रस्सा करू शकतो। बघा, थोडं झाकून घेऊया। तुम्ही पाहू शकता शिजलेला आहे, झालेली आहे भाजी। आपण वरून कोथिंबीर सोडू। थँक यू।